तर पुस्तक गप्पामध्ये तुझं स्वागत. भटक भवानी हे जे पुस्तक आहे ते लिहिणारी समीना दलवाई आपल्यावर. मला भटक भवानी आवडण्याचं विशेष कारण म्हणजे ते दोन वेगवेगळ्या प्रकारे बोलतं असं मला वाटतं. म्हणजे एक तर ते आपल्या स्वतःच्या ओळखींविषयी बोलतं, आपण स्त्रीवादी आहोत का, आपण बाई आहोत का, आपण मुसलमान आहोत का, आपण भारतीय आहोत का, आणि दुसरीकडे ह्या सगळ्या ओळखींचं आपण काय करतो आणि त्यामुळे आपलं काय होतं, अशा दोन्ही प्रकारे ते विचार करतात तसं. त्यामुळे मला ते फारच इंटरेस्टिंग वाटतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याचा टोन इतका मजेशीर खेळकर आहे की इतक्या गंभीर विषयावरती बोलताना पण आपल्याला अजिबात असं वाटत नाही की आपण काहीतरी भयंकर विद्वत जड बोलतोय किंवा आता जगाचं काहीतरी वाटोळं होतंय आणि आपण काहीतरी बरं करायला पाहिजे, असं काही त्याच्यात नाही. त्यामुळे ते मला खूप आवडलं. तर त्याच्याविषयी तिच्याशी गप्पा मारूयात म्हणून तिला विनंती केली आणि आम्ही याच गप्पा मारतो. सो तुझ्या बॅकग्राऊंड विषयी सांगशील का थोडंसं, कारण ती इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याच्याबद्दल मला खूपच कुतूहल. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे मी मला वाटतं 4वी-5वी पिढी असणार काँग्रेसी लोकांची, पंडितांच्या बाजूने, आईच्या बाजूने पण आणि दलवाईंच्या बाजूने पण. ते बरेच त्या जनरेशनचे सगळेच लोक स्वातंत्र्य सैनिक वगैरे होतेच. माझे आजोबा एक होते, ते काही काळ भूमिगत होते. माझ्या म्हणजे हे माझे पंडित आजोबा आणि माझे आजी माझी भांडारकर होती. म्हणजे जो भांडारकर रोड आहे ना पुण्याचा, द भांडारकर्स, तर ते मालवणचे भांडारकर्स आहेत. त्यांचं घर असं तिकडे मालवणचा असा जो बीच आहे ना त्याच्या एकदम असं शेजारी आहे. अच्छा. आणि तिथून ती सोडून मग पुण्याला गेली शिकायला. त्या काळात तिच्या वडिलांनी ठरवलं की हिला आता पुण्याला पाठवायची. ते फर्ग्युसन कॉलेजला तिला घेऊन गेले. त्यावेळेला बोटीने अनेकदा कोल्हापूरला जायचं, पहिल्यांदा बोटीने कुठेतरी जायचं, मग कोल्हापूरला जायचं, मग बस बदलायची, असं सगळं काय 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 असायचं. हे तू तुझ्या आजीचं सांगते. आता बॅकग्राऊंड म्हणजे आता तिथून जर गेली तर ती भटक भवानींची परंपरा आजीपासून आहे ना. तर ती तशी शिकायला तिकडे गेली 15व्या वर्षी. पण तिची आजी ही सुद्धा ॲक्च्युली स्वातंत्र्याच्या चळवळीत होती आणि ती 80 वर्षाची असताना तुरुंगात गेली. तुझी पणजी, आजीची आजी, माझी तर खापर पणजी. मला वाटतं आजीची पणजी होती ती, पण ती तशी घरदार बघत होती त्यावेळेला माझी आजी चांगली मोठी होईपर्यंत. आणि तिचा एक सगळा असा इन्फ्लुएन्स वारसा त्या घरावर होता. आणि त्यामुळे आता जेव्हा मी आजीवर पुस्तक लिहायला घेतले त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी जास्त पुढे येत आहेत. आणि ती बाई त्यावेळेला दलित म्हणजे त्यावेळेला जे काय अनटचेबलचे जे काय होतं त्या कामाला लागली होती आणि गांधीयन होती. आणि त्यामुळे ती मग दलित वस्तीत जायची, तिकडे मुलांना शिकवायची, आंघोळी घालायची, जेवायला घालायची, असले सगळे प्रकार ती त्यावेळेला करायची. आणि थोडा तो जो आपण एक शुश्रूषेचा, सेवेचा असा जो प्रकार असतो तो तिच्यात खूप होता. आणि खमकी बाई होती. आणि त्यामुळे तिच्या बरोबर ते हरिजन सेवक संघ वगैरे तिकडे चालू झालं. अशी ती सगळी त्या फॅमिलीची पण अशी जुनी आणि मोठा एक वारसा आहे. दलवाईंचा पण तसाच आहे. ते सगळेच तसे पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेड असलेले लोक आहेत. मग हमीद दलवाई होतेच, माझे काका होते, ते मुस्लिम सत्यशोधक समाज त्यांनी चालू केला. आजी म्हणजे नलिनी पंडित, हे जे मी सांगते ते. तर असे बरेच लोक फॅमिलीत आहेतच. हुसेन दलवाई, शमा दलवाई आहेत. समर खडस माझा आत्तेभाऊ आहे, जो लेखक आहे सध्याचा मोठा आणि पत्रकार आहे. तर असे बरेच लोक आहेत फॅमिलीमध्ये. आणि मला असं विचारलं जातं की मग ह्याचं दडपण येतं का? तर नाही आहेत काही मला दडपण वगैरे. कारण घरात लोक असतात ती, घरात जेव्हा आपण वाढतो तेव्हा त्यांच्यातलं काय दडपण येणार ना. ती आपल्याला दिसते तेव्हा ती आजीच असते ना, त्यामुळे ती आपल्याला गोष्टी सांगत असते. मग नंतर हळूहळू एक 15व्या वर्षी 14व्या वर्षी कळतं ना की ती काही लेखिका वगैरे आहे.
आता माझ्याही मुलींना माहिती मी रायटर आहे, पण त्यांना काय फरक पडतो? आईशी कटकट करायची असते, आईशीचं ऐकायचं नसतं हे त्यांना माहिती आहे ना, त्यामुळे ते त्या करत असतात ना नियमितपणे. तर तेच मी पण आईवडिलांशी करत आले. आणि घरातलं वातावरण असं आमच्याकडे एकूण असं चर्चांनी आणि चळवळीने भारलेलं होतं एकीकडे, पण फार मजेशीर होतं लहानपणी. मजेशीर म्हणजे कुठल्या अर्थाने? म्हणजे बाबाला फार जोक्स करायची, गाणी लावून नाचायची, स्वतःच गाणी गायची वगैरे फार हौस होती. लहानपणी ते खूप जोरजोरात हसायचे. आमच्याकडे असं एक फिजिकल वातावरण पण हे भारतात असतं तसं नव्हतं. खूप असं एकमेकांशी फिजिकली एकमेकांना मिठ्या मारणं, पाप्या घेणं, नाचणं हे सगळं होतं. आणि आईवडिलांनी फार असं त्यांचं जे काय प्रेम वगैरे आहे ते आमच्यापासून लपवून ठेवलं नाही. भांडणंही नंतर झाली तीही लपवून ठेवली नाही. यामुळे जे काय आहे ते आम्हाला समोर दिसत राहिलं. बेडरूममध्ये एक आणि लिव्हिंग रूममध्ये एक, आपल्या घरात एक आणि घराबाहेर दुसरं, असं वातावरण नव्हतं आमच्याकडे. आणि तेच माझ्या मते त्यामुळे मला जे दिसलं, जो भारत मला दिसला, आणि त्यानंतर बाहेर पण मित्रमंडळी होती ती सगळी तशी सोशलिस्ट, सगळा तो एक ग्रुप होताच, तो एक कंपू त्यांचा होता. आणि त्यामुळे जग जे बाहेरचं होतं ते कसं आहे ते कळायला मला खूप वर्ष गेली. ही त्यातली एक तोट्याची बाजू राहिली की मी आताही, माझी आता mid-40s आली, आताही मला लोक फार नाईव्ह समजतात. आणि ते असणार मी कदाचित की इतकं कसं निरागसता आहे किंवा इतकी कशी तुला जग माहीत नाही. तर ते नसेल, कारण मला विशीत मी जगात ज्या प्रवेश केला त्याने मला तसा धक्काच बसला की असा आहे भारत. धक्का बसला म्हणजे एखादं उदाहरण सांगशील? म्हणजे आईवडिलांचं आपल्या मुलांशी बोलणं नाही. मुली कुठेतरी रात्री राहायला जातात तेव्हा आईवडील नको म्हणतात त्यांना. मी बाबाला एकदा विचारलं की रात्री काय नको सांगतात दुसरीकडे जायला, रात्री काय घडतं जे दिवसा घडत नाही? तर तोही हसला, म्हणाला ऍक्च्युली तेच घडू शकतं. म्हटलं मग आमच्या मैत्रिणींना त्यांचे बाप रात्री राहायला जाऊ नका का सांगतात? त्या बॉयफ्रेंड बरोबर दिवसा फिरत असतात, तेच होऊ शकतं नाही का? तर तो जो काय म्हणजे एकूण समाज होता आहे. आणि आमच्याकडे मुलगी म्हणून मला काही वेगळी वागणूक नव्हती. आणि मग माझ्या ते लक्षात आलं की एकत्र म्हणजे जे मुलगे माझ्या बरोबर वावरत आहेत त्यांच्या बहिणींची कशी आहे घरातली वागणूक, त्यांची वाढ कशी आहे, खूप वेगळी होती ती. आणि मला मुलगी म्हणून काही वेगळं हे केलं नाही. एकतर आईवडिलांच्या प्रेमाबद्दल, त्यांच्या सपोर्टबद्दल, त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासाबद्दल, अभिमानाबद्दल मी नेहमीच अत्यंत अशी सुरक्षित होते. आणि त्या सुरक्षिततेमुळे मी जेव्हा लोकांशी वागू लागले ती माझ्यात नेहमीच सुरक्षितता राहते. आणि मग मला धक्का बसतो की हे लोक असं कसं असे दिसेल. आणि मग मला असं लक्षात येतं की जशी मला माझी व्हॅल्यू वाटते तशी नाही आहे जगात जितकी आहे असं मला वाटतं आणि वाटत होतं. हे नवीन आहे ना, सध्याची प्रसिद्धी वगैरे फार नवीन आहे मला, पण मला विशीत सुद्धा एक सतत सुखात यामुळे आपण भारीच आहोत. आपण आणि हे ऍक्च्युली सुधीर कक्करच्या पुस्तकात आहे बरं का, हु इज अ सायकोअनालिस्ट, की चिल्ड्रन इन इंडिया, especially male children, they believe I am lovable because I am loved. कारण मुलांना इतकं आपण कॉडल करतो, इतकं अंगांगाशी घेतो, इतकं त्यांना असं लाडू करतो की साधारण 10 वर्षापर्यंत मुलांची अशी मानसिकता बनते की मी लवेबल आहे. आणि का? कारण आय एम लव्ड. त्याला राजा बेटा सिंड्रोम असं. पण त्याचा एक हे गरिबीत राहणारी सुद्धा मुलं त्यामुळे कॉन्फिडंट असतात. आणि अत्यंत श्रीमंतीत वाढलेल्या ही मुली बरेचदा आपल्याला तो कॉन्फिडन्स नाही असं दिसतं. आणि मी दिल्लीला वगैरे गेले तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपल्याकडे अगदी चाळीत जरी वाढलेली मुलगी असेल पण आपल्या बापाची लाडकी असेल तर तिच्यामध्ये जो कॉन्फिडन्स असतो किंवा जे सुख असतं, संथपणा असतो, थंडावलेला एक हे राहतं, ते वेगळंच निरीक्षण आहे खरंच. ते
बापांच्या लाडक्या नसलेल्या ज्या मुली असतात त्या श्रीमंत जरी असल्या तरी त्या तशा नसतात, सतत कॉम्पिटिशनमध्ये असतात इतर बायकांशी. पुरुषांशी वागताना वेगळ्या वागतात. बायकांशी आणि पुरुषांशी वेगळं वागणं हे नॉर्थ इंडियाचं खास आहे. अच्छा. मुंबईत आपल्याला पुरुषांनी पण आपल्याशी क्या यार असंच म्हणायची सवय असते, वेगळी ट्रीटमेंट देण्याची सवय, आणि आपणही त्यांना सगळे सारखेच असं वागतो. बायका एक प्रकारचा प्राणी आहे, पुरुष अत्यंत वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. मग त्यांच्याशी वेगळं वागायचं असतं, त्यांच्याशी एक वेगळा नैका असतो. आणि नैका हा बंगाली शब्द आहे, नखरा. पुरुषांशी बोलताना पॅटर्न बदलतो बोलण्याचा आणि तो नेकात जातो. त्याच्यात एक प्रकारचा खेळ असतो. हा, इट्स अ स्पोर्ट. आणि पुरुष पण बायकांना स्पोर्ट म्हणूनच वापरतात. आणि आपल्याला कधी कधी असं सांगावं लागतं की मी तुमच्यासाठी एंटरटेनमेंट नाही आहे, मनोरंजन वगैरे इतर बघा. तर ते पण ह्या सगळ्याची मला लहानपणी बिलकुलच सवय नव्हती, कारण मी फार स्पेशल असं माझी खात्री होती. आणि तसं थोडं होतंही, कारण मी तेव्हा स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिली आली होती. ते जे काय असतं एक ब्राह्मण घरांमध्ये, बालमोहनसारख्या शाळांमध्ये तिथे अभ्यासू, आणि मग जे पहिले येतात ते हुशार, बाकीचे बुद्धू. त्यामुळे सुमेध खरा जास्त माझ्या मते हुशार आहे माझ्यावर. एखाद्या जागी गेला तर पटकन त्याला जागा लक्षात राहते, त्याच्या डोक्यात मॅप्स तयार असतात, त्याची सगळे ॲनालॉजी तयार असते, त्याला मॅथ्स समजतं, कारण तो सगळ्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त आहे. मला मात्र तू एकदा वाचायला दिलंस तर कविता मी एकदा वाचली तर मी परत म्हणून दाखवू शकते, आणि त्या प्रकारची मेमरी असल्यामुळे मी पहिली यायची. आणि मग मी हुशार मुलांमध्ये. आपल्याकडे एकाच प्रकारच्या बुद्धिमत्तेला वजन देण्याची पद्धत आहे, त्यामुळे शाळेमध्ये ते हुशार असण्याचा एक प्रकार असतो, आणि त्यांनी पण एक अनाठाई आत्मविश्वास तयार होतो. मग हळूहळू तो जातो. मग लक्षात येतं बऱ्याच गोष्टी की आपण जगात इतरांपैकीच आहोत. हे कसं लक्षात यायला लागलं तुझ्या? कारण असे खूप हुशार लोक भेटले ना नंतर मला, आणि आपल्याला खूप हुशार आहे तसं लक्षात आलं. मग थोडा तो शॉक लागतोच की अरे बापरे हे जास्त हुशार आहेत. आणि मग छानही वाटतं की पण त्यांना आपल्याशी मैत्री करायची, म्हणजे ठीक आहे, त्यामुळे थोड्या लेवल अगदीच गेली आहे नाही. आणि मग मला त्या एक लिटररी एक केपेबिलिटीजचं खूप अट्रॅक्शन. म्हणजे आताही ज्या लोकांच्या मी आताही सतत प्रेमात पडत असते ज्या, ते असे हुशार असतात, म्हणजे दे ब्रिलियंट, आणि हेन्स देर इज इन्स्टंट अट्रॅक्शन टू मेन, विमेन, एव्हरीवन. आणि तो एक स्वभावाचा पण भाग आहे, प्रेमात पडणं उत्सुक. आणि मला या पुस्तकाच्या द्वारे असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना अशी सवय आहे. आणि मला खूप असे मेसेजेस आले यानंतर की आम्ही एकदम तुमच्या प्रेमात पडलोय. तर मी म्हणाले माझ्या मनात येतं की तुम्ही मला भेटला नाही, तुम्ही त्या लेखिकेच्या प्रेमात पडलाय ना. पण असं आपले सगळ्यांचे खूप चेहरे असतात, ते ठीकच. तर मला याला जोडून प्रश्न असा विचारायचा आहे की तुझे बाबा मुस्लिम आहेत, तर तू स्वतःला मुस्लिम समजतेस का नाही समजत, किंवा तू ह्या प्रकारच्या आयडेंटिटीकडे लक्ष द्यायला कधीपासून सुरुवात केलीस, त्याला काय निमित्त झालं? मला त्याच्याबद्दल ऐकण्यात फारच रस. नाही समजत खरं, आणि ते आहे पुस्तकात की मला सुरुवातीला नाही समजायचं असायचं, आणि त्यामुळे, आणि आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बाप जे आहे तेच मुलांनी पाळलं पाहिजे असं असल्यामुळे माझ्यावर एक थोडं लादलं जायचं की हे मुसलमान आहे, आणि मग मला फार राग यायचा. म्हणजे असं एकदा शाळेत झालं होतं की ते कुंकू लावायला सांगायचे. मी म्हटलं आम्ही नाही लावणार, आणि मी लावणार नाही कारण स्त्रीवादी, फेमिनिस्ट, म्हणजे कुंकू बिंकू आम्ही लावणार नाही. मग ते एकमेकात त्या बायका म्हणाल्या काहीतरी, आणि मग तुम्हाला अच्छा असं का, अच्छा म्हणजे मुसलमान आहे म्हणून कुंकू लावणार नाही म्हणते. मग मला अजूनच राग आला, आणि मग मला कळेना की आता मी यांना काय सांगू. रागाला म्हणजे ती फेमिनिस्ट आहे म्हणून कुंकू लावायचं नाही, यांना समजत नाही मूर्ख बायका. आणि मुसलमान असण्याचा काही संबंध आहे, कारण मी नाहीच आहे ना. आणि मग ऍक्च्युली मुसलमान असणं मी थोडं, आणि मग ते कसं आहे थोडा एस्केप होताच ना रूट, कारण आई मुस्लिम नाही आहे म्हटल्यानंतर मी लगेच ते सांगणार,
कारण इथे भारतात विशेषतः महाराष्ट्रात मुंबईत मुस्लिम असणं वॉज लाईक अ बिंग अ थीफ. म्हणजे ते काय मेरा बाप चोर है काय आहे तो एक मला सिनेमा. असं वाटतं की हे वातावरण अलीकडे बदललंय, पण असं नाहीये का? तुझा अनुभव निराळा आहे. मला लहानपणापासून हाच अनुभव आहे की ते मेरा बाप चोर है सारखंच आहे ते, की मेरा बाप मुसलमान है लिखो इसके सर पर टाईप. आणि त्याचा मला खूप मनस्ताप व्हायचा. आणि सुमेधने मला वाटतं खूप जास्त काढले असतील त्याचे अनुभव, कारण सुमेध म्हणजे तुझा माझा भाऊ भाऊ आपल्यापेक्षा सुमेध नाही. तो इकॉनॉमिस्ट आहे आणि तो ऑक्सफर्डमध्ये राहतो. आणि तो काय जोवर मोदी राज्य करतात तोवर भारतात परत यायला तयार नाही. तर त्यामुळे तो तिथे आहे सध्या. बरं आहे. तर ते सुमेधला जास्त वाईट अनुभव माझ्या मते आले या प्रकाराचे. कारण तिथे तर म्हणजे मुलगे शुशू करताना पण एकमेकाचं लिंग चेक करण्याची पद्धत आहे. पुरुषांची एक सेक्शुअल एनर्जीज एक वेगळ्या प्रकारची आहे आणि फिजिकल पण हे वेगळं असेल. त्यामुळे त्याला एक साधारण 10-12 वर्षाचं झाल्यापासूनच हा अनुभव सगळा आहे. आणि या प्रकारचा अनुभव समर खडसने सुद्धा ऑलरेडी लिहून झाला आहे. साधनेत त्याचा लेख आला होता, मी मुसलमान कसा झालो. आणि त्याच्यात त्याने लिहिलं होतं की सोशलिस्ट घरामध्ये मी वाढलो, मला लक्षात यायला काही वेळ दिला, पण जसं 90sमध्ये वातावरण बदलत गेलं तसा मला या लोकांनी सगळ्यांनी मिळून मुसलमान केलं. सुमेधचं आणि लवकर झालं असेल. आणि त्याच्यामध्ये मला तितकं नव्हतं, कारण माझ्या कसं आहे, समजा मी मुसलमान मुलगी आणि तो मुसलमान मुलगा आहे, तर त्यांच्याकडे बघण्याचा हिंदू समाजाचा एक दृष्टिक्षेप वेगवेगळा आहे. मुलगी ही शेवटी बिचारी आहे ना, मुसलमान बाई. ती बुरखा वगैरे घालून फिरत असणार, ती 4 बायकांमधली एक असणार, तिला एकदम 3 तलाक तिचा नवरा म्हणणार. आणि त्यामुळे ती अशी बिचारी मान खाली घालून बुरखे घालून घरात फिरत असणार. तिला नवऱ्याला आपल्याला येऊन कधी सोडवेल अशा प्रतीक्षेत असतील. आणि हा तर कधी सोडवेल आणि कोणीतरी म्हणजे हेच सोडवतील ना, जे राईट विंग ट्रोल्स आहेत तेच तर येऊन सोडवणार असणार ना मुस्लिम बायकांना. तर त्यांच्याबद्दलची ती प्रतिमा आहे. आणि मुसलमान पुरुषाच्या बद्दलची अत्यंत अशी हिनस प्रतिमा आहे की भयंकर काहीतरी तो असणार. आणि त्याची ते वेशभूषापासूनच सुरुवात होणार की तो लुंगी घातलेला, टोपी घातलेला, हातात सुरा असलेला. म्हणजे ते खाटीक समाज जो आहे बिचारा. आणि बरं खाटीक नसतील तर मटण कुठून खाणार आम्ही, ते पण हवे आहेत ना आपल्याला. पण ते त्याची काहीतरी एक मुस्लिम पुरुषाची सतत हे असणार प्रतिमा. आणि त्यामुळे त्याला जास्त या गोष्टीचा त्रास झालेला आहे असं मला वाटतं. मला कमी त्या मनाने. आणि फार विचित्र अनुभव हे नेहमी येतच राहत होते. त्यामुळे मी त्याच्यापासून फार वाचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सतत जसं की सोशलिस्ट सर्कलमध्ये सुद्धा नाही हुसेन कुठे मुसलमान आहे, त्याला आम्ही मुस्लिम मानतच नाही. मुस्लिम असणं ही काहीतरी हीन दर्जाची गोष्ट आहे. तुम्हाला बाप चोर नाही आहे. तर मग मी म्हणणार पण आहे तो, आणि तो मानतो स्वतःला. तर नाही तो कुठे असं एक आपल्याला सारखं सांगणार आहे. किंवा फुफुजान आमची हे करायची, ईद वगैरे करायची. तिचं नाहीये व्यक्तिचित्रण जे आहे ते मोठ्या आत्याचं, भाना फुफूचं. फुफुजांचं व्यक्तिचित्रण मोठं होईल, कारण ती सगळं आयुष्य सोशलिस्ट ह्याच्यात राहिली, समाजवादी होती, ती वर्तुळात राहिली. तिने मोहम्मद खडसांशी जेव्हा लग्न केलं आणि मुंबईत ती तिथेच राहायला लागली, तेव्हा मोहम्मद खडस तरुण सोशलिस्ट कार्यकर्ते होते आणि समाजवादी सर्कलमध्ये एकदम आत होते ते. आणि त्यामुळे ते दोघंही मग खूप कार्यरत राहिले पुढची 50 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळींमध्ये. त्यामुळे फातिमा खडसने काम केलेलं आहे. ती ईदही करायची, दिवाळीही करत होती. तर ईदला शिरखूर मग पहिला यायचं आणि म्हणायचं, या फाफा तुम्ही ईद पण करता? अच्छा. पण मग तुमच्या घरी सगळंच होत होतं. विशेष काय ईद हे दिवाळीसारखं आहे, इफ यू वॉन्ट अन अनॉलॉजी. तो असा जास्त एक सेक्युलर प्रोग्राम आहे ना, त्याला काही धर्माची कल्पनाच नाही. पण ह्यांच्याकडे मुंजी होत होत्या. जे मुलाला ब्राह्मण करण्यासाठी, आमची आजी म्हणायची मुलांना ब्राह्मण करण्यासाठी म्हणून जे
विधी आहे जो तो होत होता. बऱ्याच प्रकारच्या गोष्टी होत होत्या. यांच्या लग्नांमध्ये फेरे घालत होते ही मंडळी. गणपतीची चित्र लावून हे करत, म्हणजे सर्व प्रकारच्या धार्मिक गोष्टी ज्या धार्मिक आहेत या होत होत्या. पण त्यामध्ये त्यांनी फरक केला नाही की हे काय आहे, थोडं कल्चरल आणि रिलिजियस असं एक थोडा आपण फरक करू शकतो, सामाजिक आणि धार्मिक. पण म्हणजे तुला असं म्हणायचं की जे हिंदू धार्मिक असेल ते कल्चरल म्हणण्यापेक्षा जास्त, पण मुस्लिम कल्चरल असेल त्याला मात्र धार्मिकच्या रकाने ढकलायचं असं. आणि ह्यामुळे एकूणच मी मराठी सर्कल्स बरीच सोडली, कारण मला ती फार अनॉईंग वाटायची. एक तर हे डिप्रेसिंगच आहे हा सगळा प्रकार, पण दुसऱ्या बाजूला हळूहळू जशी माझी प्रगल्भता वाढत गेली आणि विस्तार झाला एकूण एक दृष्टिक्षेपाचा सुद्धा, त्यावेळेला मग मला वाटायला लागलं की फार मूर्ख आहे. म्हणजे नुसतं असं नाही की दे आर स्टुपिड, म्हणजे दे आर मीन, दिस वॉज मीन राईट, बट दे वर ऑल्सो व्हेरी स्टुपिड. तर त्यामुळे मग ज्याला आपण समाजवादी वगैरे वर्तुळं म्हणतो त्याच्यात समाजवाद माहीत असलेले लोक खूप कमी भेटले मला. आणि त्यामुळे हे माझं फेमिनिझमच्या बाबतही होतं खूप, आपण त्याच्यावरती खूपच विस्ताराने बोलणार. तर त्यामुळे मग बॅकग्राऊंडमध्ये हे जे शॉकिंग गोष्टी सतत राहिल्या. त्यानंतर पहिल्यांदा मात्र मला मुस्लिम असण्याची जाणीव आणि त्याची एक सुखावह जाणीव ही मात्र इंग्लंडला गेल्यानंतर झाली. तिथे मी गेले, मग तिथे मी वॉरिक युनिव्हर्सिटीत गेले, जी प्रीमियर युनिव्हर्सिटी होती ब्रिटनमधली. तिथे फार हुशार लोक होते बरोबर. इराणचे फार देखणे पुरुष आणि बायका होत्या. आणि इराणी मित्रांच्या एक असा फार देखणा माणूस होता, तर त्याने मला सांगितलं की माझी आई तर इटालियन आहे. तर मी म्हटलं दिस मस्ट बी अ व्हेरी स्ट्रेंज कॉम्बिनेशन. म्हणतो व्हेरी कॉमन कॉम्बिनेशन. हां, बिकॉज इन दिस पिरियड, तर त्याचं म्हणणं एका काळामध्ये इराणच्या इराणियन्स खूप इटलीत जात होते आणि इराणियन्स आणि त्यांची बरीच त्यामुळे लग्न वगैरे झाली. माय मदर लिव्ड इन इराण आणि इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल टाईम त्यांच्यासाठी. आणि मग मी म्हटलं म्हणजे व्हेरी कॉमन कॉम्बिनेशन, आर दे ऑल ॲज गुड लुकिंग ॲज यू? नॉट ॲज मच बट कुड बी. तर असे बरेच मग मला भेटले की जे असे कॉम्बिनेशन मधले लोक होते आणि माझ्या लक्षात आलं मी पण कॉम्बिनेशन आहे. आणि आय शुड बी प्राऊड ऑफ इट, विच आय वॉज अर्लियर, विच आय यूज टू मेक फन ऑफ. म्हणजे आमचे बरेच लोक असे कॉम्बिनेशनचे, जाती कॉम्बिनेशनचे होतेच. आणि मित्रमंडळींमध्ये आम्ही एकमेकांना चांडाळ आणि सुपर चांडाळ म्हणायचो. आम्ही चांडाळ चौकडीचा ग्रुप पण आहे आमचा, की जे सगळेच असे मिश्र संतती आहे. आणि चांडाळ का? कारण अनुलोम विवाह हा मनुस्मृतीला मान्य आहे, प्रतिलोम विवाह मान्य नाही. जिथे उच्चवर्णीय स्त्री ही खालच्या जातीतल्या पुरुषाबरोबर जर व्रत झाली आणि त्यांना जर संतती झाली तर तिला कुठेच जागा नाही. मग त्यांनी जाऊन चांडाळांसारखं त्यांचा एक विशिष्ट वर्ण तयार होतो, तो म्हणजे चांडाळ. त्यांनी राहायचंच मुळी ह्याच्यात असतं परिघावर, आणि जिथे प्रेतांना जाळतात तिथे. तर मग मी कोणीतरी मला वर्गात म्हणालं हे शिकवताना सोशॉलॉजी 11वीत मैत्रीण, ती म्हणाली ओ लुक एट दॅट समीना, यू आर अ चांडाल. मी म्हटलं नॉट चांडाल, आय एम अ सुपर चांडाल. आणि मग दॅट बिकेम अ थिंग, अँड आय एम अ सुपर चांडाल. आय वॉज व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. पण असे मुस्लिम तेव्हा भेटले नव्हते जे इंटरेस्टिंग इतके होते. आणि मग तिथे इराणी भेटले, अरब्स भेटले. अरब बायकांनी मला खूप त्यांच्यात सामावून घेतलं. त्यांना खूप गंमत वाटायची की ही मुस्लिम पण आहे पण हिच्यात खूप इतर गोष्टी आहेत. आणि मग ते असे इतर गोष्टी म्हणजे ही हिंदू पण आहे थोडी, आणि थोडं त्यांचं, आणि इंडियनचं एक कौतुक, इंडियन सिनेमाची आवड त्यांना, त्यांच्यातली गाण्यांची आवड, ते लावून नाचण्याची आवड. मग मला बायकांच्याच त्यांच्या पार्टीज असायच्या, कारण ते जे हिजाब घालायचे ते पुरुषांसमोर घालायचे, बायकांसमोर घालत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या विदाऊट हिजाब पार्टीज या फक्त बायकांच्या होत्या. मग त्याच्यात मला बोलवायच्या. भारतीय इतर लोक नव्हते, फक्त हीच मंडळी आणि मी. आणि माझी एक जॉर्डेनियन मैत्रीण होती. ती पॅलेस्टिनियन होती खरी आणि ती जॉर्डनमध्ये राहायची. तिच्याकडनं मला एक वेगळं, परत एक इस्लामचं नाही पण
इस्लामच्या जगण्यातल्या बऱ्याच गोष्टी कळल्या. सो इट वॉज नॉट जस्ट रिलिजियस अंडरस्टँडिंग. रिलिजन मला काही लोकांकडनं काय कळणार, कळतं आपल्याला त्यांचं सामाजिक जीवन कसं आहे. आणि तिच्या बाबत तर खूप भयंकर होतं काही बाबतीत, कारण ती एक खूप वरच्या वर्गातली मुलगी होती, जबरदस्त सुंदर कॉन्फिडंट अशी सगळी होती. आणि दुसरं म्हणजे पॅलेस्टिनियन असल्यामुळे त्याचा एक सतत हे होता की मला काही देश वगैरे नाही, आय डोंट हॅव अ कंट्री. आणि तिची आई रशियन होती, त्यामुळे ती त्या क्वीन रायनाबरोबर काम करायची जॉर्डनच्या. ती फार वरचं सर्कल होतं. पण तिचा एक कझिन, पॅलेस्टिनियन कझिन असा सहज कुठल्या तरी ह्याच्यात असा मारला गेला. तर आम्ही तिला भेटायला गेलो, ती कोणाला भेटली नाही. तिने दरवाजे बंद केले आपल्या खोलीचे आणि ती दिवसभर, मला वाटतं ते 2 दिवस तिने कुराणखनी केली. एकटीच कुराणखनी म्हणजे कुराण वाचतात बसून एकटंच. म्हणजे खरं लोकांबरोबर केलं पाहिजे, पण शी वॉज नॉट विथ हर फॅमिली. आणि बस ती तिसऱ्या दिवशी बाहेर आली. नो शेअरिंग ऑफ सॉरो. आणि मग तिला मी विचारलं की हे काय प्रकार आहे. ती म्हणाली आमच्याकडे म्हणतात की कधीही कोणीही मरू शकतो पॅलेस्टिनियन असल्यामुळे, आणि त्यामुळे तुम्ही असं खच्ची व्हायचंच नाही. कोणीच आपल्यासाठी इनएव्हिटेबल नसलं पाहिजे जगात, आई वडील भावंड कोणीच नाही. आणि त्यामुळे कोणी जर जवळचं समजा मेलं तर आय विल गेट इन टू माय शेल, आय विल रिलेट टू गॉड अँड आय विल कम आउट ॲज अ नॉर्मल पर्सन. हे किती भयंकर आहे. हां, दॅट यू आर प्रिपेअर्ड फॉर डेथ. आय एम प्रिपेअर्ड फॉर माय ओन डेथ, आय एम प्रिपेअर्ड फॉर अदर पीपल्स डेथ. आणि ती तर कधीच बुरखा आहे ते घालत नव्हती. ती अशी चंट पोरगी होती एकदम. पण तेवढं तिने ते जे काय करायचं ते केलं 2 दिवस. मला वाटतं मैत्रिणींनी तिच्या याच्यात जेवण बाहेर नेऊन ठेवलं असेल आणि ते करून बाहेर आली तेव्हा शी वॉज काम. आय थॉट ऑल ऑफ दॅट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स जस्ट वॉचिंग दॅट फ्रॉम आउटसाइड. So I watched a lot of people live their religious, cultural life in different ways, and they were all Muslim. आता मला मिळून साऱ्या जणींनी विचारलंय हे लिहिण्यासाठी, आणि कदाचित एक माझा कॉलम चालू आहे देशोदेशीच्या मुस्लिम मित्रमैत्रिणींवर. आणि त्या कॉलमचा हाच हेतू आहे की एक टाईपचा तुम्हाला जे वाटतंय तसं स्टिरियोटाइप डोळ्यासमोर ठेवलं. मराठी लोकांसाठी हे विचार की एकच स्टिरियोटाईप जो वाटतो असाच आहे, तर तो नसताना किती वेगवेगळ्या प्रकारचं जीवन त्यांचं आहे. एक पाकिस्तानी मित्र आहे, तो ॲक्टिव्हिस्ट आहे, ही मैत्रीण आहे. एक मोची स्टोरी तिकडे आहेच, जो एकदमच असा गमतीदार माणूस, ते वाचतील आपले वाचक. तो तर मला इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटला आणि मला दरवेळेला शॉक बसला. आधी तर मला वाटलं हा जापनीज आहे, मग मला वाटलं हा स्पॅनिश आहे, मग मला वाटलं अरे पाकिस्तानी आहे हा, म्हणजे मोहम्मद का, अच्छा. मग जॅपनीज वाटलेला, मग स्पॅनिश पार्टीत भेटला, मग अजून आफ्रिकन ह्याच्यात भेटला. आणि तो सगळीकडचं आयुष्य पूर्ण जगत होता. आणि तसं तुझ्यावरती पण शक्य. मी पण माझ्या लक्षात आलं की मी काही अर्धी हिंदू अर्धी मुसलमान नाही आहे ना. मी अख्खी हिंदू, अख्खी मुसलमान, अख्खी सोशलिस्ट, अख्खी बाई, अख्खी फेमिनिस्ट, अख्खी लॉयर असू शकते ना. म्हणजे अर्ध नाही आहे मी, आणि अर्ध असायची गरज नाही आहे ना. आयुष्य माझं अर्ध नाही आहे, माझं असं डबल असं पूर्ण आहे ना आयुष्य, उलट जास्त रिच आयुष्य. म्हणजे हिंदूंबरोबर असताना काही मला काही गोष्टी माहीत नाहीत असं काही नाही आहे, आणि मुसलमानांबरोबर असताना मला ते काही जमत नाही असंही नाही आहे. मग मी पूर्णच आहे की नाही सगळीकडे. त्यामुळे असे फारच मस्त आहे. म्हणजे हा काय प्रकार आहे, अगदी हिंदू असं काही नाही आहे. आणि मुख्य म्हणजे ते 2च छोटी गोष्ट होती, हिंदू मुसलमान. मोचं केवढं कितीतरी गोष्टी होत्या. मला वाटलं की हा तर इतका लेयर्समध्ये जगतो, बरं खुश आहे. आयडेंटिटी क्रायसिस हा आम्हाला नाही आहे, इतरांना तुम्हाला आयडेंटिटी क्रायसिस आहे. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं की डू आय हॅव अन आयडेंटिटी क्रायसिस? नो. Other people have a crisis with my identity. Why should I be bothered? मला त्याच्यावरनं लक्षात आलं, मला तुझी भाषा वाचताना एस्पेशली बट्टे भवानीची असं लक्षात आलं की अरे या मुलीची भाषा किती जबरदस्त आहे. आता त्याच्याकडे काही आंबेडकरवादाबद्दलचे उतारे किंवा
अशी खूपच उदाहरणं आहेत की ते नुसती काय म्हणूया त्याला समृद्ध भाषा नाहीये, ती जुन्या वळणाची मराठी आहे. म्हणजे आता गेल्या 20-25 वर्षात मी एखाद्या गोष्टीचा आपल्याला कोण अभिमान असा वाक्प्रचार कोणीही वापरताना दिसणार नाही, पण तुझ्या पुस्तकात मला असे अनेक वाक्प्रचार मी राहत नाही माहिती. राईट, तुझं गोठलेलं म्हणजे इमिग्रंट्स कसे जातात, दे कॅरी देअर स्पायसेस अँड कास्ट सिस्टम टू अमेरिका, तसं. आणि मग तिथल्याच काळात तिथे जातात 60s मध्ये, मग त्यांना वाटतं सुना पण पुरणपोळी बनवणाऱ्या सुना हव्यात आम्हाला. मग ते इकडे येतात शोधत की आमच्या मुलाला ना पुरणपोळी आवडते, आम्हाला ना अशी बायको करायची त्याला की जी पुरणपोळी घरातच बनवेल. मग लोक म्हणतात तो आमच्याकडे विकत मिळते ना आस्वादमध्ये. मुंबईत आता कोणी पुरणपोळी बनवत नाही, मुलगी सोडा तिची आई पण नाही बनवत ना, आज्यांना येत होत्या. 50s मध्ये संपलं ते. पण म्हणजे थोडक्यात तुझं मराठी गालापापूसच्या कासवांसारखं मराठी आहे. पण मी थिएटर मधल्या लोकांना, मित्रमंडळींना गेल्या काही काळात भेटले, 5 वर्षापूर्वी, आणि त्यांच्या मराठींनी मला जरा थक्कच केलं. ते अखंड मराठी बोलतात सगळेच. आणि ते गीतांजली कुलकर्णीचा उल्लेख आहेच याच्यामध्ये भट्टन भवन. पण आमचे त्यावेळेचे मित्र सगळेच परेश मोकाशी, अतुल कुलकर्णी, ते अतिशय चांगलं मराठी बोलतात. आणि मग मला असं वाटायला लागतं की, आणि माझ्याकडे असं अंग्रेज स्टाईलने बघतात असे तुच्छतेने, मग त्यांच्याशी स्पर्धा म्हणून मी जास्त मराठीत बोलते. शुद्ध नाही बोलत, कारण ऍक्च्युली गीतांजली आणि अतुल जे राहतात वाड्यात, ते आहे त्यांची क्वेस्ट म्हणून संस्था त्याच्या शेजारी राहतात. आणि क्वेस्ट संस्था जे काम करते ते भाषा आणि बोलींवर करते, आणि शुद्ध अशुद्ध भाषा नसते, बोली आणि प्रमाण भाषा असते. आणि जे बहुजन बोलतात ती प्रमाण भाषा नसते, म्हणून आपण त्यांना अशुद्ध करतो, आणि पाणीची भाषा बोलतात लोक. पण माझी मुलगी तुम्ही असं का केलंस म्हणते, तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे जास्त बरोबर आहे ना. कारण त्याने असं का केलं म्हटल्यानंतर तुम्हीच म्हणणार ना, ती मला म्हणताना तुम्ही का केलंस, आणि मग मी पण तिच्याशी तुम्हीच म्हणते. मला गोड वाटते ती भाषा. आणि एकूण बोली भाषा जास्त गोड आहे, दखनी, हिराणी, आमची कोकणी भाषा. आम्ही कोकणी बोलतात. हो, बऱ्यापैकी बोलतात. मला बऱ्याच येतात भाषा. किती भाषा येतात आणि कुठल्या कुठल्या? कोकणी येते चांगलीच, म्हणजे मी भाषा नाही करू शकते. मराठी तू म्हणतेस तशी जुन्या वळणाची येते. इंग्रजी पण बऱ्यापैकी आता यायला लागली, जरी मला असं लक्षात येतं बरेचदा मित्रमंडळींबरोबर की मला अनेक इंग्रजी शब्द येत नाहीत. आणि लोक मला हसतात की तू तर रायटर आहेस, पण मला येत नाही तितकं. पण मी आता इंडियन एक्सप्रेसची रायटर असल्यामुळे मी आता मानायला पाहिजे लोकांनी की मी इंग्रजी येतं मला. हिंदी पण मला चांगलं येतं, म्हणजे मराठी लोकांसारखं नाही. एक मार देगा तो उधर चला जाएगा छप्पर फाड़ के अशी नाही, चांगली भाषा आहे ते हिंदी. गुजराती जर मी गुजरातमध्ये असेल, जे मी गेलेच नाही 2002 नंतर, पण मी तिथे असेल, लोकांबरोबर असेल, तर तीही मला येते. म्हणजे असं एक साधारण संभाषण छोट्या लेवलचं असं करू शकते, समजते बऱ्यापैकी. मग बाजारात जाण्या इतकी येते. मग स्पॅनिश शिकत होतो मी आणि माझी मुलगी, तेही मला एक बाजार हाट आणि या लेवलचं यायला लागलेलं. मूलभूत म्हणजे चांगल्या 3-4 येतात. आणि मग हे गुजराती, स्पॅनिश वगैरे काय असं थोडं थोडं असं. माझ्या आजूबाजूला बरेच लोक आहेत जे 4-5 भाषा अस्खलित बोलतात. माझी मुलगी 4थ्या वर्षी 4 भाषा बोलत होती. तेलुगू, कारण माझा नवरा तेलुगू आहे, तर त्यामुळे तेलुगू, मराठी, हिंदी, इंग्लिश अशा ती नीट बोलत होती. तेव्हा आपण हळूहळू समाजाच्या रेट्याने तेलुगू लोकपावली, दुसरीला तर मराठी येत नव्हती, असं होत गेलं. कारण इंग्रजी भाषा ही महत्त्वाची आहे आणि ती उच्चवर्गीय बोलतात, हे लहान मुलांना पटकन समजतं. आणि काम करणारे आपल्याकडे लोक जे येतात ते हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदी का त्याच्या खालची आहे हेही त्यांना लगेच समजतं. आणि त्यामुळे आम्ही हिंदी का शिकायची, आम्ही इंग्लिश होतो हे त्यांना आता त्यांची खात्री झाली. फारच इंटरेस्टिंग आहे, कारण मला अनेक असे मित्र आहेत जे आई एक भाषा बोलते आणि वडील दुसरी भाषा बोलतात, म्हणजे मातृभाषा म्हणून, आणि ते संवाद 3ऱ्याच भाषेत साधतात. अशी अनेक मित्रमंडळी बनतात. पण माझी अशी समजूत होती की मुलं अनेक भाषा पटापट उचलतात, पण म्हणजे ही वर्गवारी, प्रतवारी माझ्या लक्षात नव्हती.
ती उचलतात आणि त्यामुळे त्या वयात ती फार वेगाने बोलू लागतात. पण नंतर त्यांना कळतं की इंग्लिशनेच काम होणार आहे. आणि मग नंतर तर जेव्हा मी मराठी मीडियममधून सेंट झेवियर्सला गेले तेव्हा मला हे सगळे अनुभव होते की आय स्पीक टू माय भाई इन मराठी ओनली. ओके. आय मराठी, कारण ती बाईशी बोलण्याची भाषा आहे. मग मी त्यांना सांगायची की ज्या काळामध्ये इंग्रजी भाषेचे पूर्वीचे वंशज, सो दिस आय हॅड टू लर्न टू से इन इंग्लिश, that the language that you are inheritors of, while those were hanging onto the trees as monkeys, a young saint called Jnaneshwar was writing Jnaneshwari in Marathi. पण मग ते गप्प बसायचं. त्यांना हे सगळं शॉकिंग वाटायचं की 16व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहित होते आणि ती असं शतक होतं अख्खं की ज्याच्यामध्ये ब्राह्मणवादाला आणि पुरुष प्रधानतेला एक आव्हान दिलं जात होतं. आणि त्या काळातही तुमच्याकडे कसलीच हालचाल नव्हती. इंग्रजीमध्ये हालचालच मुळे त्या काळात इंडस्ट्रियल रेव्होल्युशन नंतर झाली, नंतरची आहे. पण नंतरची 150 वर्ष 200 वर्ष फार वेगाने केलं, जे आम्ही केलं नाही ना. त्यामुळे आणि आमच्या चळवळींना दडपण्यासाठी जो काय एक जबरदस्त असा एक यंत्रणा आम्ही तयार केली आणि मग त्यांना दडपण्यामध्ये बराच काळ गेला. आणि मग परत तो एक हे जो आत्ता चालू आहे तोच एक पिरियड चालू आहे. म्हणजे जे मला असं अनेकदा वाटतं की आपण निराश होतो सध्याचं सगळं बघून. पण मी समय होऊन असं आपण ऐकलंय ना. आणि ते बेसिकली जे महाभारतात किंवा गीतेत सुद्धा म्हटलंय की ती समयाची आवर्तन आहेत. ती म्हणजे व्हील ऑफ टाइम हे तिकडे पण आहे आणि इकडे पण आहे. समयाची आवर्तन आहेत काळाची. आणि असं बघशील तर कॅपिटलिझम जोरात असताना मार्क्सने आपलं रायटिंग केलं आणि कम्युनिझम राज्य करत असताना स्टॅलिन झालाय. त्यामुळे एकाच्या गर्भात दुसरी सिस्टीम ही सतत तयारच होत असते. आणि त्यामुळे आपण आत्ता आहोत तो पण काळ बदलणार आहे. आपण आत्ता त्या डिस्टोपियात राहतोय. आपल्याला असं वाटतंय, मला अनेकदा वाटतं की मी KGB रन रशियात राहते. ज्या विचित्र प्रकारच्या केसेस आणि हे चालू असतं. भीमा कोरेगावची केस म्हणजे कोर्ट सिनेमा गीतांजलीने केला त्या काळातच ती चालू झालेली केस आहे. आणि कोर्ट सिनेमात जसं दाखवलं त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर ती केस चालू आहे. असंच अनेक गोष्टीबद्दल म्हणता येईल आपल्याला. म्हणजे राम जन्मभूमीच्या केसबद्दल असं म्हटलं गेलं की जस्टिस शुड बी डन इन अ वे दॅट इट मीट्स अ क्रायटेरिया ऑफ वेलफेअर ऑफ पीपल. म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा जर विश्वास असेल एखाद्या देवाच्या कल्पनेवर तर मग ती कल्पना आपण खरी मानावी. देव खरा मानावा हे मी समजू शकते, पण इथेच जन्माला आलं होतं, कुठल्या खाटेवर त्याची आई होती आणि मग तिथे जन्म झाला हे कसं काय आपण सांगू शकतो. त्या प्रकारे सांगू शकतो आणि खूप लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून आपण ते मानू शकतो. हे जास्त भयंकर आहे. म्हणजे जर हिस्ट्री असेल तर आपण ते एपिक म्हणून मानतोय आणि तो देव आहे असं मानतोय. मग देव जन्माला कसं काय येतोय. तर हे सगळंच अनाकलनीय आहे. देवाची कल्पना आणि हे तर सगळीकडे. म्हणजे हीच गोष्ट तू इस्लामशी लावलीस, ख्रिश्चॅनिटीशी लावलीस तर त्याच प्रकारच्या भयंकर गोष्टी तिथेही आपल्याला दिसतात. म्हणजे व्हर्जिन आहे एक मेरी, इथे सांगितलेल्या आहेत गोष्टी. म्हणजे डायरेक्ट कम्युनिकेशन कुठल्या गॉडशी जर होत असेल आणि मग तर मग ते गॉड्स कसे. म्हणजे सगळंच एक कन्फ्युजन आहे. आणि धर्म या गोष्टीने इतकं आपल्यावर असं एक आरूढ होऊन राज्य केलेलं आहे. सहजपणे नाही, असं भीतीदायक पद्धतीने घाबरवून दहशत करून प्रेमाने नाही राज्य करत हा धर्म आपल्यावर. प्रेमाने राज्य करणारे पण आहेत धर्म. बौद्ध धर्म तसा आहे. सुफींची कल्पना तशी आहे. सुफीमुळे इस्लाम इकडे भारतात आल्यानंतर असा गळा सापडला हिंदू सगळ्या प्रार्थनांमधून आणि मग सुफींचा एक जन्म झालेला आहे.
अशा एक परत तेच जे मिक्स्ड कल्चर आहे त्याच्यामध्ये दोन्हीकडून एक सॉफ्टनेस घेता येऊ शकतो. आणि हे धर्म आपल्याला, कारण धर्म एकदमच काढून टाकला असं होऊ शकत नाही. माणसाला त्याची गरज, संस्कृती दोन्हीची इतकी घट्ट सांगड असते आणि जेव्हा मला काहीतरी असं होईल जे मला अनाकलनीय वाटतं, आता समजा मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला डिप्रेशन आहे, एन्झायटी, आपल्याला पॅनिक अटॅक, मग आपण सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या सायंटिफिक आहेत त्या करतोय, पण आपल्याला त्याच्यातनं काही मार्ग सापडत नाही. आपण धर्माकडे जाणं किती सोपं. आपण देवळात जाऊ, गोष्टी टाकू तिथे, ते रिच्युअल्स जे असतात ते आपल्याला खूपच कामिंग इफेक्ट देऊ शकतात ना, शांत वाटेल. मला रिच्युअल्स फार आवडायची लहानपणी, आणि मी तर या असल्या ह्याच्यात वाढले होते, पण मला फार रिच्युअल्सची हौस होती. फुलं लावणे, गंध टाकणे वगैरे. नाही, त्याच्यात एक प्रकारचं समाधान आहे, यांत्रिकतेतून येणारं म्हणा किंवा शरण जाण्यातून येणारं म्हणा, आणि त्या समाधानाचा पण उपयोग असतोच की. आणि आपण दुसऱ्या कोणाला तरी मागतोय ना, म्हणजे आपल्यावरची जबाबदारी दुसऱ्यावर, की बाबा तू मला शांती कर आता, कुठे जिथे असशील देवा. आणि मी कॅन्डल लावते. आमची आत्या, एक धाकटी आत्या आहे, ती नवस बोलत असते, मग मी मन्नत मागितली ना, तू बरोबर चल. आणि हे सगळे हिंदू, मुस्लिम, सर्व प्रकारचे लोक सर्व प्रकारच्या देवांना मन्नत मागत असतात. त्यामुळे ती मला माउंट मेरीला नेते, माहीमच्या दर्ग्यात नेते, शीतलादेवीच्या मंदिरात नेते, म्हणजे सगळीकडे जावं लागेल. ही वाली मोठी होती, एकाच दिवसात गेलो तरी चालेल. आणि मग तिला बरं वाटतं, मलाही छान वाटतं, कारण माझा काही असा खूप धर्माला असा विरोध नाही, म्हणजे रिच्युअल्सला वगैरे. पण धर्मांधता, सुपरस्टिशन, म्हणजे ज्याला आपण धर्मांधता म्हणतो, ज्याला आपण अंधविश्वास म्हणतो, आणि ज्याला आपण श्रद्धा म्हणतो, ह्याच्यातला फरक कसा करायचा, त्यातल्या त्या लाईन्स आहेत त्या कुठे आहेत, त्या धुसर आहेत, आणि अनेकदा आपल्याला विचार करून आपल्यापुरत्या ठरवाव्या लागतात. आणि त्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे या धुसरतेमुळे कन्फ्युजन फार आहे. आणि आमच्या आजीच्या पुस्तकात मला एक सापडलं की जितकी धर्मांधता वाढत गेली तितका स्पिरिच्युअलिझम कमी होत गेला. आणि तिला हे 70s 80s मध्येच जाणवलं, 90s मध्ये खूप वाढलं. आणि मग ती असं म्हणायला लागली की बघा आता गणपती जे छोटे होते ते मोठे मोठे झालेत, जे घरात आपण मखर बनवायचं ते विकत मिळायला लागले, आणि गणपतीला सोन्याचे दागिने चढलेत. जे आम्ही घरात बनवून करायचो, पूर्वी भांडारकरांच्या घरात नेहमीच मोठा होता, आम्ही नेहमीच बनवून करायचो. आणि मी आता गणपतीला जेव्हा जाते तेव्हा ती नास्तिक होती, ती मार्क्सवादी होती, त्यामुळे ती नास्तिक होती. ती दुरून नमस्कार करायची, बस झालं, त्या तिला वाटायचं देवांचं खूप. हां, तर पण तिने मला असं एकदा म्हटलं की आता गणपतीला जग सोन्याचे मुकुट घालतात लोक, जितकी आपली एक रिलिजियस कन्झ्युमरिझम वाढत जातोय, म्हणजे दिस वॉज मार्क्सिस्ट अनालॉजी. तिचं म्हणणं होतं की जसं रिलिजियस कन्झ्युमरिझम वाढत चाललाय ना, तसं स्पिरिच्युअलिझम कमी होत चाललंय. आणि दॅट वॉज अन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. वेअर आय एम मोर अँड मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स मेडिटेशन्स अँड विपश्यनेला गेले होते मी फार लहानपणी, आणि मला असं वाटतं की मी आता परत जावं, हिंमत झाली तर 10 दिवस जायचं आणि स्वतःला असं सामोरं जायचं. मला कारण म्हणतात लोक की गप्प बसायला त्रास होईल, नाही तुला 10 दिवस होईल, खरं आहे, एकटं राहायला होईल, पण मला वाटतं सगळ्यात जास्त त्रास हा स्वतःला सामोरं जायला होईल. काय काय समोर येईल त्याचा नेम नाही. तर पण त्या प्रकारच्या गोष्टीवर माझा धर्म म्हणूनही विश्वास आहे. आणि आंबेडकरांनी पण बुद्ध धर्म स्वीकारला तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वीकारला. त्यांना इस्लामचाही पर्याय होता, त्यांना इस्लाम आवडत होता, त्यांनी त्याबद्दल विचार केला की ते म्हणाले की हे सगळे अल्लाच्या समोर सगळे सारखे आहेत, आणि ह्याच्यामध्ये जी विषमतेला टक्कर देण्यासाठी जे मोहम्मदानी केलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. पण त्यांना असं वाटलं की इथे हिंदू धर्म, इस्लाम हा शेवटी एक साऊथ एशियन एक हे तयार झालेला आहे, आणि तो काय आम्ही त्याच्यात जाऊ शकणार नाही. आणि त्यांना अनुभवही आला होता की कुठल्या तरी शेतात पाणी प्यायला थांबले एकदा मित्रांबरोबर, आणि शेतकऱ्यांनी येऊन त्यांना मारलं, आणि ते शेतकरी मुसलमान होते,
आणि ते म्हणाले की हे काय आहे म्हणजे तेव्हा त्यांचं आणि मग नंतरही कुठेतरी असं झालं होतं आणि ते म्हणाले व्हॉट इज अनटचेबल टू द हिंदूज इज अनटचेबल टू द मुस्लिम्स ऑल्सो हिअर. आणि मग त्यांचा एक नको झाला. मग त्यांनी मुसलमानांबद्दल काही काही आक्षेपार्ह स्टेटमेंट्सही केली. आय डोंट हॅव टू गेट इट टू दॅट. मग त्यांनी बुद्धाचं मार्ग स्वीकारला आणि मग त्यांचं छोटं एक पार्ट आहे बुद्धा आणि कार्ल मार्क्स. आणि त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की कम्युनिझम ज्या देशांमध्ये गेला तिथे मारून मुटकून करावा लागला, इथे आम्ही धर्माचं आचरण हे स्वतःहून करू इच्छितो आणि हा प्रेमाचा मार्ग आहे जास्त. कुड हॅव बीन अन इंटरेस्टिंग काउंटर टू गांधीजीज प्रेमाचा मार्ग. आणि हा एक वेगळा रस्ता होऊ शकला असता. आंबेडकरांना तो धर्माचा एक स्पिरिच्युअलिटीचा विचार करून त्याचा प्रसार करायला वेळच मिळाला नाही. त्यांनी धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचं निधन झालं आणि त्यामुळे ते एक मोठी एक खाई राहिली असं मला वाटतं धार्मिकतेमध्ये. कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारची धार्मिकता करता आली असती. नाहीतर आता मी दलितांनाही भेटते, बायकांशी भेटते आणि त्या उपास तापास करत असतात. मी म्हणते पण आपल्याला उपास तापासाची गरज नाही. आपल्याला बाबासाहेबांनी ॲक्च्युली सांगितलं की हे सोडा. सुरुवातीलाच जेव्हा 1920s मध्येच चळवळ चालू झाली आणि त्याच्या खांद्यावर मग बाबासाहेबांची 40 मध्ये त्यांनी जे एक उभारलं सगळं तिशीतच 1930s पासूनच, त्याच्यात त्यांनी पहिलं वस्ती वस्तीत जाऊन सांगितलं की हे सगळं अंधश्रद्धा सोडा. हे केसांना गाठी आणि हे जटा हे सगळं सोडा. धुवा ते केस, कापा त्या जाटा आणि चांगले कपडे घालून बाहेर पडा आणि घाबरू नका या लोकांना जे म्हणतात की तुम्ही चांगले कपडे घातले की तुम्हाला हाणायचं. आणि धुवा ते, चांगलं खायला लागूया आपण. आणि ह्याच्या दोन्ही गोष्टी होत्या. गरिबीने या सगळ्या गोष्टी जमत नव्हत्या, पण दुसऱ्या बाजूला भीतीने आणि दहशतीने जमत नव्हत्या. आणि ते सगळं सोडा. त्यामुळे उपास तापास सोडले बायकांनी. त्यांनी तो देवच सोडला ना, जो आपल्याला मंदिरात घेत नाही तो देवच नको म्हणाले. आणि बायकांची एकमेकांशी वागणूक सुधारली. आणि ते मी ॲक्च्युली एका माझ्या इंडियन एक्सप्रेसच्या लेखात आत्ता आंबेडकर जयंतीला लिहिला होता. नाही, मला वाटतं 6 डिसेंबरला. तेव्हा हे फेमिनिझम फ्रॉम आंबेडकर त्याच्यात हे आहे की मराठी सगळे जे आत्मचरित्र आहेत त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की एकेकाळी सुनांना इतकं दुष्टपणे वागवलं जायचं. लहान लहान सुना असायच्या आणि त्यांना जेवायला घालत नव्हते, त्यांना डागत होते, त्यांना बॅकब्रेकिंग काम देत होते. आणि अशी छोटी छोटी उदाहरणं आहेत की गाडीने कुठेतरी जातात तर गाडी अशी ती बैलगाडीमध्ये बाकीचे बसणार आणि सुना बरोबर धावत येणार. असं सगळं भयंकर होतं. आणि लहान लहान होत्या त्या 14 वर्षाच्या 15 वर्षाच्या. ते एका पिढीत बदलले. कारण बाबासाहेबांचा हा करुणेचा मार्ग, बुद्धाचा करुणेचा मार्ग वस्त्या वस्त्यांमध्ये शिकला आणि ते एका ह्याच्यात बदललं. आपल्या मुलींना शिकवा, त्यांना मोठं करा. आणि मुलींना शिकवा म्हणताना मुलींना शिकवा म्हणायचे सारखं. आणि बायका त्यांना भेटायला जायच्या, त्यांना म्हणायचे की इतक्या नीटनेटक्या माझ्या भगिनी आल्या आहेत, तू हे वाक्य तुझ्या पुस्तकात येतो, तुम्हाला कोण मारणी म्हणेल असं म्हणाले. आणि त्यांना म्हणाले मुलींना शिकवा, गावाला जाऊन हे सांगा. आणि त्यामुळे भराभर लहानपणी लग्न करण्याचा हे प्रघात मोडला. मग त्या पिढीत खूप साऱ्या शिक्षिका झाल्या बायका आणि त्यांनी मग आत्मचरित्र वगैरे पुढे लिहिली. उर्मिला पवार शिक्षिका होत्या, त्यांची ती पहिली पिढी होती शिकणारी, पण त्यांच्या आईंनी त्यांना खूप ही सगळी प्रेरणा दिली जी बाबासाहेबांकडून आली होती. त्यामुळे मी जेव्हा जातीचं लिहिते तेव्हा मला तेही विचारलं जातं की आयडेंटिटी तुझी तर नाही आहे, मग तू कसं काय लिहितेस. आणि मी या बाबतीत फार जागरूक असते की अप्रॉप्रिएशन करू नये. मी दलित नाही तर मग मी दलितांचा आवाज मी सांगते असं काही मी करू शकत नाही आणि त्यामुळे अप्रॉप्रिएशन करू शकत नाही. दुसऱ्या बाजूला जे आपण एकत्र जगताना जे जगतो आणि लहानपणापासून मी माझे आईवडील दलित चळवळीशी संबंधित असल्यामुळे जे मी बघितलं आणि माझ्याबरोबर त्यामुळे कॉम्रेड्स नेहमी राहिले. नंतर मी स्वतः 19-20 वर्षाची असताना विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. त्यामुळे त्या पहिल्या साहित्य संमेलनाला इथे जेव्हा धारावीत झालं तेव्हा मी होते. सगळ्यात जास्त पैसे मी जमा केले म्हणून स्टेजवरून माझं नाव घेतलं होतं आणि मी फार लहान होते, त्यामुळे इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. तर आपण इथे थोडा सांगा बदलायच्या आधी आपण थोडा ब्रेक घेऊया.